तृतीयपंथी प्रतिमावली लातूरकर यांची भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश. लातूर शहरातील इंडियानगर परिसरातील प्रभाग 10 मधून महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक. लातूर शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच तृतीयपंथी प्रतिनिधी म्हणून माऊली लातूरकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून माऊली लातूरकर यांनी ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली माऊली लातूरकर यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी लातूर शहरातील इंडियानगर परिसरातील प्रभाग 10 मधून महानगरपालिका निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी माऊली लातूरकर यांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन प्रभाग 10 मधील उमेदवारी अर्ज देण्यात यावा अशी औपचारिक मागणी केली. तृतीयपंथी समाजाला राजकारणात स्थान मिळवून देण्याच्या दृढ निश्चयातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. लातूर शहरात तृतीयपंथी व्यक्तीने प्रथमच राजकीय पातळीवर अशी पुढाकार घेतल्यामुळे या घडामोडीचे स्वागत होत असून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगू लागली आहे. मी सोनेरा गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर. आज माऊली लातूरकर आणि त्यांच्या सर्व परिवारांनी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आज आदरणीय शैलेश भैया लाहोटी यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक स्वागत करते. माऊली लातूरकरांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे. ही पण भारतीय जनता पक्षासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुख्य प्रवाहात या भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून सर्वजण याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. याचंच हे द्योतक आहे. भाजप, भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून मी माझं घर समजते, माझी फॅमिली समजते. माझ्या वार्डातील असतील, शैलेश भैया असतील, रागिणीताई यादव असतील, अजित भैया कवळेकर असतील आणि माननीय अर्चनाताई, म्हणजे आम्हाला कधी असं पक्ष आहे असं वाटलंच नाही. आमची ही फॅमिली आहे असं आम्ही समजतो. मीच नव्हे तर माझा पूर्ण तृतीयपंथी समाज, जे माझे सहकारी आहेत, आम्ही पक्ष या नात्याने कधी आम्ही पक्ष आहे असं समजलंच नाही. आणि प्रवेशाची गोष्ट आणि प्रवेश असं सर्वजण आता विचारात पडतील की भारतीय जनता पक्षच का, तर मी आता सांगितलं की फॅमिली आहे म्हणून मी माझं घर सोडून दुसरीकडे जाण्याचा काही प्रश्नच नाही. आणि मुळात म्हणजे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आमच्या ज्या समस्या आहेत, आमचे जे हाल आहेत, जे सुरुवातीपासून झालेले आहेत, ती जी समाजामध्ये आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, ती मोडत काढत जे पण माझ्याकडनं योगदान झालं ते मी करतच आलेले आहे. मुळात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास लातूरमध्ये तृतीयपंथी किंवा आमच्या जे लोकांना हिजडाच्या काही बोलतात हे आम्ही ठेवलेलं नाही. ह्या गोष्टी सगळ्या मोडून काढलेल्या आहेत. आमचे जे पण लेकरं आहेत, माझे जे सहकारी आहेत, त्यांना मी अगोदरच घरी सांगत असते की आपण स्वाभिमानानं जगायचं, टाळी वाजवून मागायचं नाही. जे द्या भाऊ घ्या भाऊ, आपलं फक्त एकमेव आपलं महाराष्ट्रामध्ये लातूर शहर आहे की जिथं टाळी वाजत नाही. आम्ही प्रेमाने द्या भैया घ्या भैया अशा भाषेमध्ये आमचा उदरनिर्वाह चालू होतो. पण आमच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येक वेळा आम्ही प्रत्येक पक्षांकडं, लोकप्रतिनिधींकडं आम्ही मांडत गेलेलो आहे. आता माझ्या म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेच असेल, मी बऱ्याच प्रतिनिधींना, आमदार खासदार असतील, मंत्री असतील, सर्वांना भेटले आणि आमच्या अडचणी आम्ही त्यांच्या पुढे मांडल्या. पण आमच्याकडं प्रत्येक वेळा दुर्लक्ष केलं जातं. जे समाजही आमच्याकडे दुर्लक्ष करतच आलेला आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं आमची फार मोठी अपेक्षा आहे की आपलं गाऱ्हाणं आपण बाहेर घेऊन जाण्यापेक्षा आपलं गाऱ्हाणं आपल्या घरातच मांडलेलं बरं, ह्या विचाराने आम्ही भारतीय जनता पक्ष हा निवडलेला आहे. माझं राहतं घर इंडियानगर आहे, प्रभाग क्रमांक 10, आणि तिथं मी लहानपणापासून तिथं मोठी झालेली आहे. आणि प्रभागातील जे पण काही माझे मायबाप जनता आहे त्यांची पण फार मोठी इच्छा आहे की आपलं लेकरू आहे तर आपल्या लेकरांनी कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या गोष्टीची जाणीव असते. आज तुम्ही काही केलं तर त्याची जाणीव समोरचा व्यक्ती म्हणा, माणसं म्हणा ठेवतच असते. ज्यावेळेस माझ्यावरती वेळ वाईट होती त्यावेळेस माझ्या प्रभागातल्या लोकांनी, माझ्या आजूबाजूच्यांनी मला मदत केलेली आहे.
आणि माझंही कर्तव्य आहे की मी त्यांची सेवा करावं आणि मला 100% विश्वास आहे भारतीय जनता पार्टी माझ्यावरती भरोसा ठेवेल आणि मला ते पात्र समजतील उमेदवारीच्या आणि मला सेवा करण्याची संधी देतील.